बघा मित्रांनो, पडळकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो बघा, आता आपण तुम्हाला बीकॉम फर्स्ट सेमला बीकॉम फर्स्ट सेमला एनईपी फायनान्शियल अकाउंट ट्रायल बॅलन्स आपण शिकत आहे। तर ट्रायल बॅलन्स एकदम सोप्या पद्धतीमध्ये, एकदम साध्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगतो। तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही मला बऱ्याच व्हॉट्सअपवरती मेसेज आलेले आहेत की सर आम्हाला ते प्लेलिस्ट म्हणजे एक्झाम पूर्ण सिलेबस, आता बेटा पूर्ण सिलेबस आपला होतच आहे, व्हिडिओ आपल्याला नवीन नवीन रोज आपण सेंड करतच आहे। तर बघ मित्रा, आता या पहिले आपले व्हिडिओ नाही झालेले मित्रा सेंड, मी तुम्हाला व्हिडिओ हे सेंड करतच आहे। तर लक्षात ठेवा, तुम्ही काय करा, पेन घ्या, वही घ्या आणि कंपल्सरी लेक्चर 2 लेक्चर 1 लेक्चर 2 लेक्चर 3 मी दिलेला आहे तुम्हाला, त्याचप्रमाणे तुम्ही लेक्चर काय करा, ड्रॉ करा। तुम्हाला एकदम सिलेबस तुमचा काय होणार आहे, कंप्लीट होणार आहे आणि तुम्हाला ते समजेल। तुम्ही ते व्हिडिओ बघा, बरोबर बघा, तुम्ही पहा, तुम्हाला त्याच्यामध्ये संपूर्ण लक्षात येणार। तर या व्हिडिओमध्ये काय होतं मित्रांनो, तुम्हाला ते कुठे बघायचे, सर पडळकर सर सर्च करायचं, मोर मध्ये जायचं, व्हिडिओ मध्ये जायचं आणि तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये जायचं, तिथे बीकॉम फर्स्ट सेम म्हणून जो व्हिडिओ दिसतील त्याच्यामध्ये तुम्ही सर्च करा। बघा मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक सिलेबसचा चॅप्टर वाईज मी तुम्हाला सेंड करत आहे। पहिले रिव्ह्यू झाले, जनरल इंटरेस्ट झालेत, आपल्या ट्रायल बॅलन्स लेजर अकाउंट सुद्धा झाले। तर लेजर अकाउंटचे 4 लेक्चर झालेले, अजून सेंड करणार आहोत। तर ट्रायल बॅलन्स बघत आहोत। तर बघा, ट्रायल बॅलन्स मध्ये एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपण पाहत आहोत। तर फ्रॉम द फॉलोइंग बॅलन्स प्रिपेअर ट्रायल बॅलन्स ऑन द फर्स्ट मार्च 2000। हे ट्रायल बॅलन्स मित्र कधी तयार करत असतात, आपण बघितलेलं आहे लेजर बुक्स मध्ये। ज्यावेळी लेजर बुकचे काय निघत असतात, CID आणि BD, तर ते जे तारीख निघत असते, काय निघत असते, त्याची डेट BD ची काय निघत असेल, नवीन डेट BD ची। कोणती डेट, BD ची। बघितलं की नाही आपण BD ची डेट, BD ची डेट बघितलेली आहे। म्हणजेच डेबिट मधून क्रेडिट मायनस केली, क्रेडिट मायनस केल्यावर जी आपण शेवटच्या म्हणजे 31 मार्चला होतीला 1 एप्रिलला जे दाखवत असतो, किंवा जे नवीन डेट असेल, जानेवारी असेल तर फरवरी असेल तर मार्चला, तर त्या डेटला तुम्हाला ते BDचं काय दाखवावं लागते, ट्रायल बॅलन्स तयार करत असतात। काय तयार करत असतात, ट्रायल बॅलन्स। तर हे आपण अकाउंट तयार करत असतो, वेजेस अकाउंट, प्रिंटिंग अकाउंट, रेंट रिसिव्ड अकाउंट, फर्निचर अकाउंट, कॅश अकाउंट, रेंट अँड टॅक्स अकाउंट, कॅपिटल अकाउंट, हे संपूर्ण लेजर तुम्ही काय केलेले असतील, ओपन केलेले असतील की नाही। तुम्ही संपूर्ण लेजर काय केलेले आहेत, ते ओपन केलेले आहेत। तर बघा मित्र, आता याचे हेडिंग लिहायचं पहिले एकदम सोप्या पद्धतीमध्ये, इन द लेजर बुक्स ऑफ, नाव दिलेलं आहे का, नाही आहे दिलेलं, मग तुम्ही इथं दाखवू शकता ए ट्रेडर्स, ओके। नंतर इथं दाखवायचं आहे तुम्हाला ट्रायल बॅलन्स, काय दाखवायचं आहे, ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2003 आणि आखणी करा मित्रांनो। आता आखणी केल्यानंतर बघा, आता दोनच पद्धतीचे डायरेक्ट आखणी दाखवायची आहे तुम्हाला, असं काहीच नाही आहे। तर बघा, त्यामध्ये पर्टिक्युलर इथं काय दाखवायचं आहे, पर्टिक्युलर, डेटचा कॉलम नसतो, हा अमाऊंट काय लिहायचं, अमाऊंट, आणि हे क्रेडिट अमाऊंट। तर याच्यामध्ये डेबिट क्रेडिट नसतात लिहित मित्रांनो, फक्त क्रेडिट अमाऊंट डेबिट अमाऊंट असं दाखवत असतात, किंवा दाखवला क्रेडिट, जाऊ द्या। त्यानंतर बघा, आता ही जो कॉलम असतो याच्यामध्ये काय करायचं, हे जे नावं दिलेले असते ते संपूर्ण लिहून टाकले तरी चालतात। त्याच्यानंतर मग लक्ष द्यायचं वाटल्यास। तर बघा मित्रांनो, पहिले काय करायचं, वेजेस म्हणजे काय असतात, खर्च। तर हा जो कॉलम असतो, हा कॉलम कोणता, हा खर्चाचा, हा कॉलम आहे की नाही। याच्यामध्ये असेट आणि एक्सपेन्सेस येतात, काय येतात मित्रा, असेट्स आणि एक्सपेन्सेस, काय ती एक्सपेन्सेस, आणि याच्यामध्ये काय येत असते, इन्कम, काय येणार आहे, इन्कम। बघा, असेट आणि एक्सपेन्सेस डेबिट मध्ये दाखवायचे, असेट आणि एक्सपेन्सेस कुठे दाखवायचे, डेबिट मध्ये, आणि इन्कम कुठे दाखवायचे, क्रेडिट बाजूला। ज्याच्यावरती आपल्याला इन्कम होत असेल किंवा झालेली असेल त्याच्यापासून मिळालेली कॅश हे क्रेडिट बाजूला येणार, कुठे येणार आहे, क्रेडिट बाजूला। आलं का लक्षात, आलं ना, समजलं ना मित्रांनो। तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं मी तुला। बघा, हे वेजेस, आता वेजेस म्हणजे मजुरी, काय आहेत आपले एक्सपेन्सेस आहेत, काय मित्र ते एक्सपेन्सेस, म्हणजे 4,800 किती, 800। त्यानंतर प्रिंटिंग, त्यानंतर काय लिहायचं आहे मित्रा, प्रिंटिंग किती आहे, 800, हे पण एक्सपेन्सेस आहेत। प्रिंटिंग किती आहे, 800, परंतु काय ते एक्सपेन्सेस। सर हे डेबिटला कशी आणि क्रेडिटला कसे, हेच तुला सांगत आहे मित्रा मी, बघ। आता प्रिंटिंग म्हणजे एक्सपेन्सेस, प्रिंटिंग म्हणजे काय होतात, एक्सपेन्सेस, डेबिट बाजूला येणार, कुठे येणार आहे ते, डेबिट बाजूला, कारण की हा एक्सपेन्सेस खर्च आहे। मी तर दाखवलं तुम्हाला, एक्सपेन्सेस डेबिटला येतात। त्यानंतर 3 नंबरला दिले रेंट अँड
टॅक्स, रेंट अँड नाही सॉरी रेंट रिसिव्ड आहे, रेंट का आहे रिसिव्ड, रेंट रिसिव्ड, रेंट काय रिसिव्ड 9500. आता रेंट रिसिव्ड आपल्याला काय होऊन राहिलं ते इन्कम होऊन राहिलं, काय होऊन राहिलं ते इन्कम. मी सांगितलेला तुम्हाला इथं इन्कम म्हणजे हा कॉलम कशाचा आहे इन्कमचा आहे आणि हा कॉलम कशाचा आहे तुमचा एक्सपेन्सेस आणि असेटच्या, ज्या तुमच्या असेट असतील लँड अँड बिल्डिंग फर्निचर मशिनरी ह्या ज्या असतात फॅन वगैरे ह्या तुमच्या असेट झाल्या. आणि इन्कम म्हणजे तुम्हाला ज्याच्यापासून पैसे मिळत आहेत म्हणजे रिसिव्ड होत आहे. रेंट म्हणजे भाडे, भाडे तुम्हाला रिसिव्ड होत आहे म्हणून क्रेडिट बाजूला. फर्निचर, फर्निचर तुमची काय राहते ती असेट राहते, काय राहते ती असेट. फर्निचर 6000, फर्निचर किती 6000. आता ही अमाऊंट अशाने दाखवा लागत तुम्हाला बघा. त्यानंतर फर्निचर असेट आहे तर असेटला येणार, फर्निचर कुठे येणार असेटला. कॅश इन हँड किती आहे कॅश इन हँड बघा. कॅश इन हँड म्हणजे काय, कॅश इन हँड म्हणजे आपल्या गल्ल्यामध्ये जे कॅश असते त्याला कॅश इन हँड म्हणतात. हा जो आपला हँड असते, हँड म्हणजे आपल्या जवळ असणारी कॅश, म्हणजे आता नाही आपल्या जवळ जो व्यवसायात आपण काय करतो यूज करतो आणि रोजच्या जवळ रोज काय करतो त्याच्यावरती व्यवसाय चालवतो. त्याच्यावरती अरे इन्व्हेस्टमेंट पाहिजे ना, काही ना काही तुमच्याजवळ कॅश पाहिजे ना. तुम्हाला 500ची नोट दिली तुमच्याजवळ चिल्लरच नाही तर पाहिजे की नाही. तर तुमच्याजवळ असलेली जी कॅश असते ती असेट असते. काय असते ती असेट, ती व्यवसायामध्ये खेळत राहते. काय होते ती खेळत राहते म्हणजे येणे जाणे करत राहते. कम्स इन गोज आउट, कम्स इन गोज आउट झालं. त्यानंतर रेंट अँड टॅक्स, रेंट अँड टॅक्स म्हणजे आपले शॉपचं रेंट आणि टॅक्स हे काय करलं आपण पेड केलं म्हणजे डेबिट म्हणजे खर्च झाला, म्हणजेच काय झाला तुमचा खर्च. हे सुद्धा इथं येणार आहे बघ. रेंट अँड टॅक्स किती आहे टॅक्स 1000, हे 1000 झालं. त्यानंतर सन्ड्री एक्सपेन्सेस SUNDRY आहे ना एक्सपेन्सेस, ते एक्सपेन्सेस दाखवून द्यायचे तुम्ही. किती आहे 9800, 9000 किती 800. खालीवर झाला का नाही ना पाहून घ्या. त्यानंतर सन्ड्री एक्सपेन्सेस, एक्सपेन्सेस म्हणजे खर्च, हा खर्चाचा वाला. एक्सपेन्सेस म्हणजे जे काही तुमच्याकडनं खर्च रिपेअर वगैरे जे खर्च होत असतील ते डेबिट बाजूला. क्रेडिट बाजूला. आता कॅपिटल काय दिलेलं आहे कॅपिटल, कॅपिटल हे क्रेडिटला येते. तुम्ही याच्यापासून प्राप्ती होते ना तुम्हाला कॅपिटल 15000, कॅपिटल कुठे येणार आहे क्रेडिटला. कारण की यापासून काय होत आहे तुमची इन्कम होत आहे. काय होणार आहे इन्कम. तुम्ही व्यवसायामध्ये म्हणजे तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही पैसे जे गुंतवले, व्यवसायामध्ये जी गुड्स गुंतवली म्हणजे तुमचं काय झालं ते भांडवल झालं. तुमचा व्यवसाय चालू बिझनेस चालू झाला, कम्प्युटर लँड अँड बिल्डिंग वगैरे तुमचे काय झालेले आहे कॅपिटल, ज्या काही तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेले असतील त्या संपूर्ण व्यवसाय चालवण्यासाठी कॅपिटल किती आहे 15000. क्रेडिटला इन्कम असते ती काय असते ती इन्कम, त्याच्यापासून आपल्याला प्राप्त होते. इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट वेस्ट हे वाली इन्व्हेस्ट मेंट किती आहे इन्व्हेस्टमेंट 5500. तर ही सुद्धा असेट आहे, ही सुद्धा काय असेट बघा. मी सांगितलं तुम्हाला असेट इथं हा बाण दाखवला, इथं हा बाण या बाजूला दाखवला. तर इन्व्हेस्टमेंट सुद्धा डेबिट मध्ये येते. इन्व्हेस्टमेंट सुद्धा कुठे ना डेबिट मध्ये वरती लिहिलं गेलं का 5500. त्यानंतर बँक इंटरेस्ट, बँक इंटरेस्ट हे क्रेडिटला, बँक इंटरेस्ट आहे क्रेडिटला. आता बँकेचं जे आपल्याला बँक इंटरेस्ट आता बँक इंटरेस्ट किती आहे 13400. सर हे क्रेडिटला कसं काय, तर बँकमध्ये पैसे आहेत आपल्याला त्याचं इंटरेस्ट मिळत आहे. तर काय झाली 15000 तुम्ही बँकेत डिपॉझिट केले त्याच्यावर तुम्हाला इंटरेस्ट मिळते. तुमची काय झालेली आहे ती इन्कम. व्यवसायाचा बिझनेसचा जोही काही कॅश असेल ते अगर बँकमध्ये डिपॉझिट केलेली असेल आणि तुम्हाला रिसिव्ह झाली तर ती काय असते तुमची इन्कम असते. काय असते ती इन्कम. आता बघा मित्रांनो, आता ही जी दिलेली आहेत आता यांची करायची आपल्याला ऍडिशनल, म्हणजे ही काय आली पाहिजे आपली सेम आली पाहिजे, सारखी आली पाहिजे. कशी आली पाहिजे ती सारखी सेम आली पाहिजे, चुकली पाहिजे नाही. हे अगर दुसरी अमाऊंट आली तर ते तुमचं ट्रायल बॅलन्स काय झालं रॉंग. तर बघा आता कोणत्याही पद्धतीनं करा तुम्हाला वाटत असेल तसं. हे बघा 0 हा सेकंड नंबरला, हा 0 5 + 4 9 आहे की नाही. त्यानंतर 3 नंबरला 9 + 5 14 15 16 17 हे 7 1 म्हणजे 37,900. आता हीच अमाऊंट इकडे आली पाहिजे किंवा इकडची अमाऊंट तिकडे, म्हणजे दोन्ही सेम आल्या पाहिजेत. नाही तर मग हे तिकडे टाकायचे असं चालणार नाही मित्रांनो. बघा आता हा 0
हा त्याच्यानंतर हा पण 0 सेकंड नंबरचा, थर्ड नंबरला 8 + 5 13 13 13 13 ना 13 आणि 13 प्लस किती 16 बघा 8 आणि 8 16 8 आणि प्लस 13 आहे की नाही बरोबर हा 6 किती आहे 6 6 आणि 6 7 8 9 9 ओके आले हा त्याच्यानंतर आणि हे 2 29 म्हणजे 29 इथं लिहायचा 9 कॅरी दिला 2 हा 2 कॅरी दिला आपण 2 काय दिला कॅरी 9 और 10 15 15 16 17 17 17 झाले ना 17 आता किती नंबरला आहे 17 इथं झाले 17 17 हे 4 नंबरला हा हीच संख्या चालू आहे 17 आणि 10 17 आणि 10 37 सॉरी हा 27 किती 27 10 पुन्हा 2 कॅरी 1 आणि 2 37 ओके म्हणजे बघा पुन्हा सांगतो 9 + 5 9 + 1 10 10 + 5 इथे होता 15 15 + 2 इथे 17 17 17 आणि 6 आणि 4 10 होतात तर 27 आहे की नाही 27 म्हणजे 17 + 10 27 तर बघा हा 7 दिला हा 2 काय केला आपण कॅरी दिला इथं काय दिला कॅरी हा 1 आहे 3 आली बरोबर 37,900 म्हणजे आपलं गणित काय बरोबर आहे एकदम राईट ओके हा त्यानंतर मित्र आता सेम हे ट्रायल बॅलन्स सुद्धा तसंच करायचं सेकंड नंबरचं तर आता इथं सुद्धा आपण काय करू पहिले हेडिंग लिहून घेऊ काय लिहायचं आपल्याला हेडिंग इन द आहे की नाही हा लेजर बुक्स ऑफ नाव आहे का नाही आहे ए ट्रेडर्स हे ट्रेडर्स ट्रायल बॅलेन्स ओके हा ॲज ऑन 28 फेब्रुवारी 23 आलं का लक्षात हा त्यानंतर पाहता बघा आता काही नाही बस साधी साधी आखणी करायची एकदम पद्धतशीर काहीच टेन्शन घ्यायचं नाही बघा पर्टिक्युलर अमाऊंट म्हणजे डेबिट क्रेडिट हा पर्टिक्युलरचा कॉलम पर्टिक्युलर आणि हे डेबिट अमाऊंट आणि हे क्रेडिट अमाऊंटचं स्पेलिंग तुम्ही पूर्ण लिहा आता इथं काय येत असते मित्रांनो काय सांगितलं मी तुम्हाला असेट आणि एक्सपेन्सेस आणि इथं काय येणार आहे तुमची इन्कम काय येणार आहे मित्रांनो इन्कम काय येणार आहे इन्कम प्रत्येक वेळेस तुम्हाला लिहित असताना तुमच्याकडे बघणं नाही तर बघा आता लक्ष द्या आता हे जे पद आहेत तसे छापून टाकायचे फक्त काय करायचे अमाऊंट तुम्हाला बरोबर लिहायला लागतात पहिले काय दिलेला सुरुवातीला आपल्याला कॅश बघा आता कॅश काय आपली असेट आहे कॅश काय मित्रा असेट आहे की नाही हा 23,825 त्यानंतर दिलेलं आपल्याला बिल्डिंग काय मित्र आपली असेट बिल्डिंग किती आहे 50,000 हे सुद्धा असेट आहे 50,000 ही सुद्धा काय असेट त्यानंतर कॅपिटल तर कॅपिटल काय सांगितलेलं आहे मी तुम्हाला कॅपिटल ही इन्कम असते कॅपिटल काय असते ती इन्कम किती आहे 75,000 हा 75,000 ओके 75,000 त्यानंतर दिलेला आपल्याला परचेस काय दिलेला आहे परचेस आहे की नाही हा परचेस कुठे येणार आहे डेबिटला परचेसचा अर्थ असते खरेदी करणे परचेसचा अर्थ काय असते खरेदी करणे भविष्यामध्ये आपण त्याच्यातून इन्कम कमवू पण भविष्य इन्कम कमवतो तो सेल होतो काय होतो तो सेल हे क्रेडिट येणार ते इन्कम आहे आणि परचेस केलेला म्हणजे काय आपली ते असेट आहे म्हणजे एच आहे परंतु त्याच्यावर इन्कम कमव एका प्रकारचा तो एक्सपेन्सेस बी समजायचा आणि एका प्रकारचा तो इन्कम म्हणजे असेट समजायचा परंतु तो एक्सपेन्सेस नसतोच 99% तुम्हाला समजण्यासाठी तो फक्त असेटच असते कारण की त्याच्यावर तुम्ही काय करता तो कॅश म्हणजे पैसा कमावता परचेस किती दिलेला आपल्याला 16 डेबिट बाजूला 16,000 किती 16,000 हा त्यानंतर डिस्काउंट रिसिव्ड असेल तर क्रेडिटला अलाउड असेल तर डेबिटला हे लक्षात ठेवायचं डिस्काउंट रिसिव्ड हा डिस्काउंट रिसिव्ड म्हणजे आपण जेव्हा हा माल परचेस करतो त्यावेळी आपल्याला डिस्काउंट रिसिव्ड होत असते 10,000 ची जी वस्तू असेल
ते अगर त्या व्यक्तीनं 500 डिस्काउंट दिलेलं असेल तर ही आपली इन्कम झाली. काय झालेली आहे ती? इन्कम. काय झालेली आहे ती? इन्कम. म्हणजे डिस्काउंट रिसिव्ड. डिस्काउंट रिसिव्ड कुठे येणार आहे? 800. बघा आलं क्रेडिट बाजूला. हा, त्यानंतर डिस्काउंट अलाउड. अलाउड म्हणजे डेबिटला. डिस्काउंट अलाउड कुठे येणार आहे? डिस्काउंट अलाउड डेबिटला. 700 400 475 475. त्यानंतर काय आता? सेल. काय बेटा? सेल आहे की नाही? हा, सेल. सेल्स कुठे येणार आहे? क्रेडिटला. सेल म्हणजे आपली जी सेल आपण माल विकला आपल्याला इन्कम होणार आहे तर इन्कमला. सेल कुठे येणार आहे मग? इन्कमला. किती येते? 17,000. 17,000. हा, 17,000. सेल 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 आहे 17,300. 17,300. ओके. हा, सेल 17,300 आहे. बघा तेच चुकलं ते. 17,300. 17,300. त्यानंतर सॅलरी. सॅलरी एक्सपेन्सेस आहेत. काय सॅलरी? आपले एक्सपेन्सेस. सॅलरीज. हा, सॅलरीज किती? सॅलरी डेबिटला खर्च आहे ना तो. हा, 2,000. किती? 2,000. ड्रॉइंग. DRAWING ड्रॉइंग. DRAWING ड्रॉइंग. हा, किती आहे ड्रॉइंग? डेबिट बाजूलाच येते. एक्सपेन्सेस आहेत. तुम्ही घरच्यासाठी वस्तू नेल्या, तुम्ही घरच्यासाठी काय केल्या? वस्तू घेऊन गेला, गुड्स घेऊन गेले तर तुमचे काय ते? एक्सपेन्सेस. तुमचे काय ते? एक्सपेन्सेस. त्यानंतर रेंट रिटर्न आउटवर्ड. रिटर्न काय दिलेला? आउटवर्ड आहे ना. हा, रिटर्न आउटवर्ड म्हणजे ते किती आहे? रिटर्न आउटवर्ड. आउटवर्डचा अर्थ काय असतो मित्रांनो? सांगा. रिटर्न आउटवर्ड म्हणजे जो माल मी परचेस केला होता तो वापस करत आहे तर मला माझे पैसे काय मिळत आहे? वापस मिळत आहे. ते रिटर्न आउटवर्ड परचेस मधून मायनस करतात. त्या परचेस मधून काय करत असतात? मायनस. तिथे आपली आलेली ती पहिले भविष्यात कमावलेली आपली इन्कम असते. रिटर्न आउटवर्ड. तर रिटर्न आउटवर्ड क्रेडिटला. रिटर्न आउटवर्ड क्रेडिटला 200. किती? 200. रिटर्न आउटवर्ड. त्यानंतर रेंट पेड. काय राहते मित्रांनो? रेंट पेड. बघा रेंट पेड एक्सपेन्सेस आहेत ते. रेंट पेड काय? तुमचे एक्सपेन्सेस. काय तुमचे ते? एक्सपेन्सेस आहेत ना. हा, मग आता इथं काय करायचे आपल्याला? टोटल. काय करायचे मित्रांनो? ते टोटल. बघा आता टोटल करू आता आपण. तुम्हाला तिथं कठीण जात असेल तर मी इथं तुम्हाला समजून सांगतो. 75,000 दिलेले आहेत सुरुवातीला. त्यानंतर 800 आहे. त्यानंतर 17,300 आहे. त्यानंतर काय किती आहे? 200. 0. हे बघा 0. 8 + 2 10 आणि 3 13. 1 कॅरी 8 5 13. पुन्हा 1 कॅरी 8 9. 93,300. 93,300. या बाजूची तेवढी झाली पाहिजे तुमची 93,300. ओके. आलं लक्षात? समजलं मित्रांनो? पहा बघा. अरे पिंट्या लक्ष दे रे, नाही तर मी बडबड करत आहे तुम्ही झोप घेत आहे. असं करू नका. इथं लक्ष द्या. झोपू नका. ऐक नाही. हा, झोपायचं नसते. पेपर मध्ये लिहावं लागते. लक्ष द्या. 23,825. 50,000. 16,000. 60 नाही आहे. 16 आणि 16 मध्ये फरक आहे. हा, 475. 2,000. 500 आणि 500. 5 आणि 5 + 5 10. मराठी बी येते असं काही नाही. मराठीत बोलत आहे मी. आपण तर महाराष्ट्र. 5 + 5 0 आहेत ना. हा, 7 + 2 किती होता? आता काहीतरी घोर होते. हा, नाही बरोबर आहे. 5 आणि 5 10. 0 हा चला. एक कॅरी. हा कॅरी दिला. 7 2 9. 9 + 1 0. 1 कॅरी. 5 + 5 किती झाले? 10. 14 1 15. 15 आणि 8 किती होतात? 15 आणि 8 23. म्हणजे 15 8 23. 3 हा चले 2 2. 6 + 4 10. 10 + 3 13. पुन्हा 1 कॅरी 5
6 7 8 आणि 9 बघा 93,300 मित्र हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कर, शेअर कर आणि सबस्क्राईब कर. बघा लक्षात आलं का मित्रांनो? एकदम परफेक्ट लक्षात आलं ना? स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या, काहीच हरकत नाही. मित्रांनो तुम्हाला जेवढा शेअर्स करायचा असेल तुम्ही शेअर्स करू शकता आणि भरपूर शेअर्स करा. मला सुद्धा आनंद होणार, माझ्या मित्रांनी भरपूर प्रमाणात शेअर्स केलेला आहे म्हणून. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कर मित्रा, एकदम परफेक्ट लाईक कर, मलाही आनंद होणार तू लाईक केल्यास. आणि सबस्क्राईब कर आणि त्यांना सुद्धा सांग बेलचं बटन दिलेलं आहे तर बेलचं बटन सुद्धा दाब, म्हणजे प्रत्येक वेळेस नोटिफिकेशन तुला मिळत राहणार. व्हिडिओ आवडल्यास लाईक कर, शेअर्स कर आणि सबस्क्राईब कर. जय हिंद, जय महाराष्ट्र.